नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला रवा फ्राय करून दाखवत आहे। त्यासाठी मी इथं हे अशा पद्धतीचं बोनलेस चिकन घेऊन आलेली आहे बाजारातून। अर्धा किलो आहे चिकन। आता हे आपलं चिकन आहे, याला मी छोटे छोटे पीस करून घेत आहे। जरा पातळ पातळ पीस करून घ्यायचे याचे। आता मी याचे पीस करून घेत आहे। आता बघा, हे चिकन आपलं असं जाड आहे। आपल्याला हे चिकन जरा पातळ करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला रवा फ्राय करायचा आहे। त्यासाठी मी आता या चिकनला मधून काप देते आहे आणि असे एवढे पातळ पातळ अशा आकाराचे आपल्याला याचे स्लाइस करून घ्यायचे। बघा, हा मी कापलेला आहे। हा बघा, हा एक पीस मी मधून कापलेला आहे आणि त्याचे अशा पद्धतीने असे पातळ पातळ आता मी या संपूर्ण चिकनचे स्लाइस करून घेते। हे बघा, आता मी हे संपूर्ण चिकनचे सर्व पातळ पातळ असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे मधून कापून। आता आपल्याला अशा पद्धतीचे इतके पातळ पातळ पीस असे मिळालेले आहेत। आता मी या चिकनला मॅरिनेट करण्यासाठी इथं सर्वप्रथम घेतलेली आहे, इथं बघा, ही 1 चमचाभर हळद घेतलेली आहे, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि एक लिंबाचा रस आपल्याला या संपूर्ण चिकनला लावून घ्यायचं आहे आणि याला संपूर्ण मॅरिनेट करून जवळजवळ 2 तासासाठी हे चिकन असंच ठेवून द्यायचं मॅरिनेट करण्यासाठी। म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ती खूप छान होते। त्यामुळे आपल्याला चिकनला मॅरिनेट करून 2 तासासाठी तरी ठेवायचं आहे। हे बघा, संपूर्ण लिंबू आणि हळद आणि मीठ याला असं सगळीकडनं मस्तपैकी याला लावून घेतलेलं आहे। हे बघा, आता हे आपल्याला मुरवायला ठेवायचं आहे। 2 तासासाठी मी आता याला मुरवायला ठेवते। आता 2 तासानंतर बघा, आता आपलं चिकन चांगलं हे मॅरिनेट झालेलं आहे। आता मी चिकनला काही मसाले लावून घेणार आहे। त्यासाठी बघा, मी इथं घेतलेलं आहे 1 मोठा चमचा भरून एवढं हे आपलं लाल तिखट घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी इथं घेतलेलं आहे हा गरम मसाला घेतलेला आहे, आपण मी 1 चमचा घेतलेला आहे। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती पण 1 चमचा भरून घेतलेली आहे। आता हे सर्व मी चिकनला लावून घेत आहे। आता मी हे सर्व व्यवस्थित या चिकनला लावून घेत आहे। आता हे सर्व मसाले मी यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता आपण याला हे संपूर्ण मिश्रण हे असं संपूर्ण एकजीव करून घेऊया। याला चांगलं लावून घेऊया। म्हणजे आता या मसाल्यामध्ये आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी हे असंच मुरवत ठेवायचं आहे। त्यानंतर मग आपण याला फ्राय करायला घेऊया। 15-20 मिनिटात आपलं हे चांगलं मुरलेलं आहे। आता मी याला शॅलो फ्राय करायला घेते आहे। त्यासाठी बघा, मी इथं रवा घेतलेला आहे, कारण आता आपल्याला या रव्यामध्ये गोळवून हे आपल्याला शॅलो फ्राय करायचे चिकनचे हे पीस। त्यासाठी मी इथं रवा घेतलेला आहे। रव्यामध्ये मी थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे। बघा,
इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे, पॅन मध्येच तेल घेतलेलं आहे. तेल आता आपलं गरम झालेलं आहे. आता मी हे एक एक करून यामध्ये फ्राय करून घेते. बघा असा हा पीस आहे, ह्याच्यामध्ये असा हे बघा. आणि हा अशा पद्धतीने मी आता हे सगळे पीस यामध्ये ठेवून घेते. आता मी याला दुसऱ्या बाजूने पण चांगले फ्राय करून घेते. आता दुसऱ्या बाजूने पण याला चांगले कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे. बघा मस्त कमी तेलामध्ये छान पैकीने असे पॅनवर मस्त कुरकुरीत होते. बघा मस्तपैकी आता हे आपले चांगले कुरकुरीत झालेले आहेत दोन्ही साईडनी छान पैकी. बघा मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि उरलेले सुद्धा पीस मी अशाच प्रकारे फ्राय करून घेतो. अशा पद्धतीने आपले हे संपूर्ण चिकन रवा फ्राय करून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने बघा किती छान असे अतिशय कुरकुरीत झालेले वरून आणि आतून हे सॉफ्ट आहेत छान पैकी. बघा अतिशय असे हे टेस्टी झालेले आहेत. बघा मी कसे बनवलेले आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.